नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी आपला काकडी पिकाचा प्लॉट किंवा थंडीच्या हंगामामध्ये आपण हिवाळी हंगामामध्ये काकडी पिकाची जी लागवड करतो त्याच्यामध्ये प्लॉट हा आपला प्रामुख्याने 20 दिवसाच्या पुढे गेल्यानंतर 25 ते 30 दिवसानंतर फर्टिलायझरचं नियोजन असेल किंवा खतांचं मॅनेजमेंट, फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे की ज्यामुळे आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता आलं पाहिजे, कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे. त्याचबरोबर व्हायरसची समस्या असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आपणाला कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत, तसेच ज्यावेळी आपला प्लॉट हा ह्या स्टेजला येतो अशा पद्धतीने फुटव्यांची संख्या असेल, चांगल्या पद्धतीने शेंडा चालू राहणे, तसेच पानांची किपिंग क्वालिटी चांगली ठेवली पाहिजे. त्यावेळी आपणाला प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. आता ह्या स्टेजला प्लॉट आला, पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला 13-40-13 हे एकरी 5 किलो, त्याच्यासोबत साईनाथ ॲग्रो किंवा साविलचं आपणाला जे पॉवर ग्रीन पाहायला मिळतं की जे आपणाला फेरस अमोनियम सल्फेट पाहायला मिळतं की ज्यामुळे तुम्हाला कंटिन्यू शेंडा चालू राहणार आहे. त्याचबरोबर जे प्लॉट पिवळा पडणे किंवा शेंडा पिवळा पडणे ही समस्या जाणवते किंवा पानामध्ये पिवळापणा जाणवणे, याच्यासाठी तुम्ही पॉवर ग्रीन हे एकरी 3 किलो व 13-40-13 हे 5 किलो याचं एकत्रितरित्या ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. चांगल्या पद्धतीने कंटिन्यू शेंडा चालू राहणार आहे, पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं, त्याच्यानंतर 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळी थंडी जास्त आहे त्यावेळी चांगल्या पद्धतीने रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे किंवा कंटिन्यू मुळी चालू राहिली पाहिजे की जी दिलेली खतं असतील किंवा आपल्याला प्रामुख्याने प्लॉटची ग्रोथ हे कंटिन्यू राहिली पाहिजे. त्याच्यासाठी एकरी स्प्राउट 2 लिटर, त्याच्यासोबत चांगल्या दर्जाचा 90% सल्फर, मग तुम्ही थायोग्रीन वापरू शकता, थायोन्यूट्री वापरू शकता, हे एकरी 1.5 ते 2 किलो. त्याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट हे 3 ते 4 किलो, या तिन्हीचं एकत्रितरित्या ड्रिपचं ॲप्लिकेशन हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे. पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं, त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही आपणाला कॅल्शियम नायट्रेट एकरी 4 किलो, बोरॉन 500 ग्रॅम व 13-0-45 हे खत 3 ते 4 किलो, या तिन्हीचं एकत्रितरित्या एक 3 ते 4 दिवसानंतर हे तिसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला जे प्रामुख्याने 30 दिवसानंतर आपणाला अशा पद्धतीने जी फ्लॉवरिंग निघणार आहे किंवा जी फुलकळी निघणार आहे तिचं सेटिंग झालं पाहिजे, फुलगळ झाली नाही पाहिजे किंवा पुंगी न झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने मालाला कलर लस्टर हा मिळाला पाहिजे. याच्यासाठी हे 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन द्या. त्याच्यानंतर प्लॉटच्या ग्रोथनुसार तुम्ही जास्त फुलकळी मिळवायचे त्याच्यामध्ये ICL कंपनीचं 8-24-24 हे वापरू शकता. त्याच्यानंतर 12-6-22 ICL कंपनीचं 12-6-22 हे वापरू शकता. किंवा जर प्लॉटची ग्रोथ नसेल तर तुम्ही रिपीट 13-40-13 असेल, 11-44-11 असेल, यापैकी कोणतेही खताचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. आता प्रामुख्याने फवारणी कोणती करायची आहे, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, याच्यासाठी तुम्ही आलिका पेगासिस त्याच्यासोबत झिंक ही फवारणी देऊ शकता. चांगल्या पद्धतीने तुम्हाला पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडा असेल किंवा अळीवर्गीय कीटक असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही डाउनी मिल्ड्यू असेल किंवा जो आपणाला प्रामुख्याने करप्याचा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो त्याच्यासाठी तुम्ही ॲक्रोबॅट हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, पॉलिरम हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, त्याच्यासोबत इंट्रापिरेड हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली, या तिन्हीचे एकत्रितरित्या कॉम्बिनेशन दिल्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने ॲक्रोबॅट व पॉलिरममुळे तुम्हाला बुरशीजन्य रोगावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. इंट्रापिरेडमुळे तुम्हाला लाल कोळी असेल, नागाळे असेल, थ्रिप्स असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. ही दुसरी फवारणी झाली. त्याच्यानंतर प्लॉटची चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली पाहिजे, चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त फुलकळी निघाली पाहिजे किंवा मालाचं चांगलं सेटिंग झालं पाहिजे. याच्यासाठी तुम्ही फवारणीमध्ये या फ्लॉवरिंग निघायला चालू होणार आहे किंवा फुलकळी निघायला चालू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक स्प्रे देऊ शकता की ज्याच्यामध्ये इंडेक्स हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत M45 हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम, त्याच्यासोबत जे आपल्याला साईनाथ ॲग्रोचं किंवा साविलचं जे जेलमिक्स पाहायला मिळतं की 8-0-16 त्याच्यासोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे एकत्रितरित्या कॉम्बिनेशन पाहायला मिळतं की ज्याच्यामुळे तुम्हाला जे फुलकळी निघणार आहे त्यात चांगलं सेटिंग होणार आहे. जी फुलकळीचं फुलगळ होणार नाही, चांगलं सेटिंग असेल, माल चांगल्या पद्धतीने लस्टर किपिंग क्वालिटी जे आपण प्रोडक्ट सांगत आहे त्याचा आपण वापर केलेला आहे कमी खर्चामध्ये. चांगल्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कंपनीचं प्रमोशन असेल किंवा कोणत्याही कंपनीचं आपण हे वापरा ते वापरा, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं 8-0-16 हे खत वापरू शकता जे लिक्विड स्वरूपातील. त्याच्यासोबत तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन हे एकत्रितरित्या पाहायला मिळतं.
इंडेक्स 1 ग्रॅम, त्याच्यासोबत M45 हे 2 ग्रॅम व ते जेल मिक्स जे पाहायला मिळतं ते 2 ते 2.5 मिली हे प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जी फुलकळी निघालेली आहे त्याचं सेटिंग झालेलं आहे हे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्लॉटची चांगल्या पद्धतीने ग्रोथ हे झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार. एक 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू साधं स्प्रे ठेवलं तर तरीसुद्धा तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप असेल किंवा चांगल्या पद्धतीने उत्पादन हे मिळालेलं पाहायला मिळतं. आपण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने फुटव्यांची संख्या असेल, कंटिन्यू शेंडा चालू आहे चांगल्या पद्धतीने. 20 दिवसामध्ये एवढ्या थंडीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने प्लॉट हा ग्रोथ डेव्हलप झालेला आपल्याला हा पाहायला मिळेल. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.